भाजपने अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। मात्र राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरती टीका केली होती आणि त्यामुळे शिंदे विरुद्ध विखे पाटील यांच्यामध्ये वाद कायम असल्याचंही चित्र होतं। आता हा वाद मिटवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये विखे विरुद्ध शिंदे यांच्यामधले मतभेद जरी मिटले असले तरी मनभेद मात्र अद्यापही कायम आहेत। भाजपा आमदार राम शिंदे आणि विखे पाटलांमधील मतभेद मिटले असतील पण मनभेद मात्र कायम आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विखे पाटील आणि राम शिंदेंमधील संघर्ष आणखी उफाळून आलाय। हाच अंतर्गत वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली। फडणवीसांनी आपल्या सागर निवासस्थानी सुजय विखे पाटील, राधाकृष्ण विखे, राम शिंदे यांची बैठक घेतली। दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामधल्या वादावरती फडणवीसांनी तोडगा काढल्याचं समजतंय। राम शिंदेंनी विखे पितापुत्रांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला। विखेंच्या विरोधात राम शिंदे यांनी 7 ते 8 तक्रारी केल्याची माहिती मिळतेय। अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झाल्याची तक्रार राम शिंदेंनी दिली आहे, तर अनेक कार्यक्रमांना निमंत्रण मिळत नसल्याचाही आरोप केलाय। गटबाजीसह अनेक मुद्दे आमदार राम शिंदे यांनी फडणवीसांच्या समोर मांडलेत, तर राम शिंदे यांचा मानपान ठेवण्याच्या विखे यांना सूचना करण्यात आल्या। राम शिंदे आणि विखे वाद मिटवण्यामध्ये फडणवीसांना यश आलंय, पण मनभेद मात्र कायम आहेत। मला वाटतं की सगळ्या गोष्टीची इत्थंभूत 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तपशीलवार बाबवार चर्चा झाल्याच्या नंतर मी सांगितलं की लोकशाहीमध्ये निवडणूक हे रणांगण आहे, युद्ध आहे आणि युद्धामध्ये आपल्या काही मनातल्या गोष्टी, पक्ष अडचणीत येईल अशा काही गोष्टी आणल्या नाही पाहिजे। अशा पद्धतीचा मी कार्यकर्ता असल्या कारणानं शेवटी चूक ते चूक असते, बरोबर ते बरोबर असतं। नको त्या वेळेस वाद वाढवण्यापेक्षा शेवटी उमेदवार जरी ते असले तरी मी त्यांच्या अगोदरचा बराच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्या कारणानं माझं हे कर्तव्य समजून आजची बैठक अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे। बैठकीच्या अखेरीला तुमची गळाभेट वगैरे काही झाली? हस्तांदोलन झालं का? हस्तांदोलन झालं ना, गळाभेट पर्यंत पोहोचले नाही? गळाभेट आता झाले तर जमाय, पण अजून झाली नाही। तुम्हाला झाली की सांगू। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण विखे पाटील घराण्याभोवती फिरत असतं। ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक निर्माण होतात असा आजवरचा अनुभव आहे। भाजपा आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यामध्ये फारसं सख्य नाहीये। अहमदनगरमध्ये भाजपचे आमदार राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामधले वाद हे सर्वश्रुत आहेत। गेल्या वर्षभरापासून हा वाद सातत्यानं उफाळून आलाय। 2019 मध्ये विखे पाटील पितापुत्र हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले। भाजपकडून सुजय विखेंना लोकसभेचं तिकीट मिळालं, राधाकृष्ण विखेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली। विखे पाटलांना भाजपमध्ये प्रवेश देणं हे राम शिंदेंसह नगर जिल्ह्यामधल्या भाजपच्या नेत्यांना रुचलं नव्हतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदेंसह भाजपच्या 4 विद्यमान आमदारांचा पराभव झाला। पराभवाला विखे कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप करत राम शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार सुद्धा केली। जामखेड बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीच्या वेळी सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला असा राम शिंदे यांचा आरोप आहे। विखे पितापुत्रांना शह देण्यासाठी राम शिंदेंनी दक्षिण नगर मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। तसंच सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा विरोध होता, परंतु पक्षाने पुन्हा एकदा सुजय विखेंवरती विश्वास दाखवला आणि लोकसभेची उमेदवारी दिली। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राम शिंदे यांनी विखेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। 5 वर्षाच्या प्रवासामध्ये जर माझ्याकडून काही कार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो की कुठलाही उद्देश काम करत असताना कोणाला दुखवायचा नसतो। प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वभाव असतो। मला वाटतं उमेदवार जाहीर झाल्यानंतर सत्कार केल्याच्या नंतर सत्काराला उत्तर देत असताना 1 वेळा नव्हे, 2 वेळा नव्हे तर 4-5 वेळा माफी मागितलेली आहे। आणि त्यांनी माफी का मागितली आहे, माफी मागण्याची का वेळ आलेली आहे, मला वाटतं यात मी बोलण्यापेक्षा
त्यांच्याच तोंडून हे तपशीलवार आणि बाबवार जर ऐकून घेतलं तर आपल्याला जास्तीचं बरं राहील. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघामधला वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावरती रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील यांना समज दिल्याचंही कळतंय. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा, विधानसभेच्या संदर्भात निर्णय वेळ आल्यानंतर घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती मिळतेय. बारामतीच्या संदर्भात आठवड्याभरामध्ये सागर बंगल्यावरती सलग दुसरी बैठक झाली आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामधला वाद मिटवण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केलाय. स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीकडून केली जाणारी विखारी टीका, धमक्या याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवारांनी देखील स्वतः हर्षवर्धन पाटील यांना फोन केल्याची माहिती आहे. विधानसभेच्या संदर्भात वेळ आल्यावरती निर्णय घेऊ असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांच्या संदर्भातली नाराजी काहीशी दूर झाल्याचं कळतंय. महायुतीमध्येच माढा, बारामती आणि दक्षिण नगर लोकसभेमध्ये वाद उफाळलाय. यावरती तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना चांगलीच कसरत करावी लागते. सध्या तरी दक्षिण नगरमधील विखे आणि राम शिंदे यांच्यामधल्या संघर्षात फडणवीसांच्या मध्यस्थीने पडदा पडल्याचं बोललं जात आहे. प्रत्यक्षामध्ये खरंच मनोमिलन झालंय का हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. उमर सय्यदसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.